सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। पूर्ण महाराष्ट्रात जे चर्चेचा विषय बनलेला आहे, सोलापुरात बाळासाहेब सर्वदे यांचा राजकीय हेतूने जे न होता त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापूरचे खासदार माननीय प्रणिती शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर, मनसेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्वजण, लोकशाहीचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज आंदोलनात बसलेलं आपण येथे पाहत आहोत। त्यांची मागणी आहे की जे क्रूर भयाड सोलापुरात झालेला आहे त्यांच्या निषेधार्थ आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जो भाजपाचा षडयंत्र चालू आहे त्याला कुठेतरी खेचून काढून त्या महत् व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आज डॉक्टर आंबासाहेब पुतळ्याजवळ सोलापुरातील प्रतिष्ठित व्यक्ती आंदोलनासाठी बसल्यासाठी आज आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं म्हणणं आहे या हत्येमागचं जे सूत्रधार नेमके जे आहेत त्यांना शिक्षा होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाहीचा पाया भक्कम व्हावा। लोकशाही कुठेतरी येथे चिरडली जात आहे आणि लोकशाहीला न्याय मिळत नाही आणि त्या न्याय आणि हक्काच्या संविधानासाठीच येथे आज महाविकास आघाडीचे पदाधिकारी जमलेले दिसत आहेत। सकाळपासून आंदोलन चालू आहे आणि विशेष सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर, मनसेचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने येथे बसले आहेत आणि काळी फीत बांधून जाहीर निषेध सुद्धा ते व्यक्त करत आहेत आणि एकदम शांतप्रियेने आंदोलन ते करत आहेत। कुठलाही घोषणा न देता, गजावाजा न करता, कुठल्याही प्रकारची भाषणं न करता अगदी शांत आणि संयमेने त्यांनी लोकशाहीला हाक घालत आहेत। त्यांना कुठंतरी न्याय मिळावं यासाठी सकाळपासून येथे आंदोलन चालू झालेलं आपण बघत आहोत आणि थोड्याच वेळात येथे काही अजून राजकीय बडे नेते सुद्धा येणार असल्याची चर्चा आहे। पाहूयात पुढं काय घडतं। आता तर आपण पाहतात की सोलापुराचे प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती येथे उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज या गृहमंत्र्याच्या आणि या भाजपच्या कपट्यावरतीच्या विरोधात आज मूक आंदोलन केलेलं आहे। मला आपल्या माध्यमातून या नामर्दाच्या ज्याच्या मनगटात न्यात नाही, ज्याच्या दम नाही, प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिपूट घालून पळायचं काम करतंय अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे, अरे तुमच्यात दम नाही, तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही, तुमच्यात हिम्मत नाही। तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन, एबी फॉर्म चोरून नेऊन, निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून, तुम्ही उमेदवारावर दम देऊन, तुम्ही लोकांच्या लेकराच्या भर चौकात बळी घेऊन, गोळ्या घालून, तलवारीनं त्यांच्या पोटात तलवारी खूप सुंदर जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज 100 पट बरे होते। तुम्हाला लयच जर तुम्हाला सत्य भोगायचं लय जर तुम्हाला नाद आलं, एक काम करा, निवडणूक घाला चुलीत आणि तुम्हीच 50-100 वर्ष राज करा, तुमचा एकदा बोका थंड होऊ द्या, त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही। अरे मर्दासारखं निवडणूक लढा, ना मर्दासारखं निवडणूक लढू नका, लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका। खरं तर या महाराष्ट्रातले पोलीस खरंच एक नंबर आहे, ते नादच करायचं नाही त्यांचा, पण
त्यांची देखील जबाबदारी, त्यांचं देखील कार्य खरंच याने पोलिसांचा हात बांधले. तर भाजपचा गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा हात बांधलेला आहे, तर पोलिसांना काय करताही नाही. आणि याचा फायदा घेऊन याने डायरेक्ट विरोधकांना संपवण्याचं काम चालू केलेलं आहे. मला या माध्यमातून एकच सांगायचं, या पोलीस प्रशासनाचे हात मोकळे करा. एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. पण या भाजपवाल्यांना ते करायचं नाही. भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढवायची आहे. भाजपवाल्यांना ही निवडणूक पारदर्शक करायची नाही, ही निवडणूक घोळ करायचा आहे. ह्या निवडणुकीमध्ये त्यांना शेण खाण्याचं काम करायचं आहे. म्हणून त्या पद्धतीने, अशा पद्धतीने हे वागतील. माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणताय का? अहो जे कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना, ओरिजिनल ज्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, या भाजपच्या कार्यकर्त्या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांडीवर घेऊन तुम्ही बसून तिकीट देण्याचं काम करताय. अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही. तुमच्या कार्यकर्त्याने जीवाचं रान करून भाजप वोट केलं, त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघालात. तुम्ही बाकीच्यांचं जर काय करताल. म्हणून मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, ही सरकार जी आहे देवेंद्र फडणवीस, ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं सरकार, म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नासक्यावरतीचं सरकार आहे. ह्याच्यापेक्षा देखील घाण भाषेत त्यांना बोलावं लागेल, एवढी चीड निर्माण झालेली आहे. एखाद्या तरण्या बांड पोराचा बळी घेतला जातोय, अन्याय अत्याचार केला जातोय. ही सरकार खरंच इंग्रजापेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे. या सरकारच्या मनगटात मिळत नाही. यांनी आता सरळ 100 वर्ष निवडणूकच लावली, ह्यांचा बोका थंड होस तर यांनी सत्ता भोगत बसावं. आता मूक आंदोलन आहे, आम्ही याच्या विरोधात आता ठराव करतोय, पोलीस प्रशासनाला देतोय. याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे सोलापुरात घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं. जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात, त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात. विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय. कारण का फक्त पैसा सत्ता नाही, पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत. आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी, त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे. आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय. 2 निरागस लोकांमध्ये, कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्याच्यामधलं एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी, बिनविरोध होण्यासाठी निवडणूक, हे सगळं चालू आहे. आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय. लोकशाही, संविधानाचे वारंवार अपमान होतोय. मग ते फॉर्म घेण्याच्या एबी फॉर्मचा विषय असेल, विड्रॉयलचा विषय असेल, आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी, हे साबित झालंय. आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मूक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला. ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार. ओके.